नमस्कार, मी शिवाजी गावडे, आपला मराठी विषय शिक्षक. मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी ऊर्जा शक्तीचा जागर असा हा पाठ पाहिला होता. पाठ पाहत असताना त्या पाठाचा आपण त्या ठिकाणी पाठ अर्धाच पाहिला होता. यापुढे या लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी त्याच्या पुढचा पाठ पाहणार आहोत. मित्रांनो, ऊर्जा शक्तीचा जागर डॉक्टर रघुनाथ माशेलकर त्यांनी स्वतःच्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित हा पाठ आणि त्यातील काही अनुभव, त्यातील काही घटना त्यांनी स्वतः या ठिकाणी सांगितलेल्या आहेत, चित्रित केलेल्या आहेत, की ते लहानाचे मोठे झाले कुठे, कसे राहिले, आई कशी होती, वडील लवकरच सोडून गेले, मग वडील सोडून गेल्याच्या नंतर आईने मला आधार कसा दिला, आधार देत असताना त्या ठिकाणी मामा ढालीसारखा कसा पाठीमागं उभे राहिला, प्रचंड मोठ्या अडचणी येत होत्या परंतु मी ॲडजस्टमेंट करत होतो. आणि ह्या सर्व ॲडजस्टमेंट करत असताना, अडचणीवर मात करत असताना मला माझ्या शाळेतील शिक्षकसुद्धा प्रचंड मोठी ऊर्जा देणारे शिक्षक मला भेटले. शाळेची परिस्थिती गरीब होती, शाळा गरीब होती, शिक्षकसुद्धा गरीब होते, पण मनानं श्रीमंत होते आणि त्याच मनाच्या श्रीमंती असणाऱ्या शिक्षकांनी मला घडवलं. मला अनेक वेळा त्या ठिकाणी अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले, की डॉक्टर रघुनाथ माशेलकर, तुमच्या या यशाचं खरं श्रेय तुम्हाला कोणाला द्यायचं? तर ते नेहमी सांगत असतात, की माझ्या शिक्षकांना, माझ्या आईला आणि माझ्या मामाला या सर्व गोष्टींचं मला श्रेय द्यायचं आहे. मी डॉक्टर रघुनाथ माशेलकर नावाचा शास्त्रज्ञ झालो ते केवळ शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि माझ्या आईमुळे आणि माझ्या पाठीमागं नेहमी खंबीरपणे ढालीसारखा उभा राहणारा तो मामा, यामुळे मी डॉक्टर रघुनाथ माशेलकर नावाचा शास्त्रज्ञ म्हणून झालो, घडलो. नाहीतर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून झालोही असतो आणि कदाचित आता मावळलोसुद्धा असतो. मित्रांनो, आपण हे पाहत असताना त्यांनी पाहिलं, की शाळेच्या आठवणी सांगितल्या. आठवणी सांगत असताना त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टींचं त्या ठिकाणी आपल्याला चित्रण केलं आहे, सांगितलं आहे, अनुभव केला आहे. त्या अगदी खऱ्या गोष्टी आहेत, की वडील अगदीच लहानपणी असताना वडील गेले आणि वडील गेल्याच्या नंतर गावातला आधार तुटला. आधार तुटल्याच्या नंतर त्या ठिकाणी गाव सोडलं, मुंबईला आले आणि मुंबईला आल्याच्या नंतर आईनं कष्ट केले, लोकांच्या घरची कामं केली, मी सुद्धा कामं केली. आहे त्या परिस्थितीत कसं त्या ठिकाणी समायोजन करायचं, ॲडजस्टमेंट करायचं, हे मी शिकलो. आणि मग काय, त्यावेळेस त्या ठिकाणी शेवटचा प्रसंग आपण पाहिला होता, की ₹21 माझ्याकडे नव्हते म्हणून त्या ठिकाणी माझं चांगल्या शाळेतील ॲडमिशन गेलं होतं, प्रवेश गेला होता आणि शेवटी ₹21 मिळाले. परंतु प्रवेश त्यावेळेसचे चांगल्या नामांकित शाळेचे प्रवेश संपले होते, बंद झाले होते. मग मी युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. शाळा तीही चांगलीच होती, परंतु त्या शाळेत ते शिक्षक मला अतिशय चांगले, विद्वान, हुशार, तत्त्वज्ञानी आणि मुलांना घडवण्याची तळमळ त्यांच्यात होती आणि तसे शिक्षक मला भेटले आणि त्या शिक्षकांच्याच संस्कारामुळे, गुणांमुळे आज मी मोठा झालो. हे त्यांना पुन्हा पुन्हा या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपण शेवटचा प्रसंग पाहिला होता, की ती जागा त्यांना अपुरी पडायची. जागा अपुरी पडायची, वेळ मिळायचा, काम करायचे, आईला मदत करायचे, पण ते वातावरण तसं नव्हतं. वातावरण त्या ठिकाणी तशा प्रकारचं नव्हतं आणि तशा प्रकारचं वातावरण नसल्यामुळे अभ्यासात त्या ठिकाणी अडचणी निर्माण व्हायच्या. पण त्यांनी सांगितले, अभ्यासाला पूरक वातावरण नव्हतं तरीसुद्धा, पान क्रमांक 29 पाहत आहोत आपण, अभ्यासाला वातावरण तसं नव्हतं तरीसुद्धा मी जिद्दीनं अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगलं यश मिळत राहिलं. मित्रांनो, पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगायचं आहे, की बरीच लोकं, बरीच मंडळी, बरेच विद्यार्थी, विद्यार्थिनी अडचणी सांगतात, की मला हे मिळलं नाही म्हणून मला ते करता आलं नाही. मला असे गोष्टी मिळाल्या असत्या तर मी तसं केलं असतं. मला हे झालं असतं तर मी ते केलं असतं. म्हणजे असे अडचणी सांगणाऱ्या मंडळी या ठिकाणी आहेत. अडचणी सांगणाऱ्या माणसांना यशाची प्राप्ती कधीच होत नसते आणि अडचणीवर आपण मात केली पाहिजे, पुढं गेलं पाहिजे. ह्या ठिकाणी रघुनाथ माशेलकरांनी आपल्याला हे सांगितलेलं आहे. त्याच्यापुढे बघा, युनियन हायस्कूलमध्ये मी प्रवेश घेतला. युनियन हायस्कूलमध्ये प्रवेश घेत असताना तेथील मला सेवाभावी वृत्तीचे शिक्षक भेटले. आता सेवाभावी वृत्तीचे शिक्षक भेटले म्हणजे काय, तर त्यांच्या पुढे बसलेला विद्यार्थी हा माझा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला घडवणं हे माझं आद्य कर्तव्य आहे, असे शिक्षक मला भेटले. आणि त्या शिक्षकांनी ज्या ज्या गोष्टी मला दिल्या त्या गोष्टी मी आयुष्यभर फेडू शकत नाही. मी त्यांचा ऋणी आहे. त्यांचे उपकार परतफेड करणं मला जमणार नाही, ते शक्यही नाही, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. त्यांची एक खासियत होती त्या शिक्षकांची, त्या युनियन हायस्कूलमधल्या शाळेतील शिक्षकांची, की ते शिकवताना अतिशय एकदम निरपेक्ष, निस्वार्थ भावनेने शिकवायचे आणि स्वतःला त्यात झोकून द्यायचे
आणि झोकून देत असताना त्या ठिकाणी त्यांनी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे घडवण्याची त्यांनी प्रतिज्ञाच घेतली होती की काय, असं मला वाटायचं. पुढे बघा, विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांची सेवाभावी वृत्ती झोकून देणं हा एक मला त्यांच्यामधला गुण दिसला. आणि त्याच्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना सांगायचं होतं की शालेय शिक्षण तर मला मिळालंच, परंतु शालेय शिक्षणाबरोबर पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान देण्याची फार मोठी कला आमच्या शिक्षकांमध्ये होती. त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला पुस्तकी ज्ञान तर आलंच पाहिजे, परंतु त्याच्याही पुढे जाऊन व्यवहार ज्ञान तुम्हाला आलं पाहिजे. उंबरठ्याच्या बाहेर गेल्याच्या नंतर माझा विद्यार्थी हा एक आदर्श व्यक्ती म्हणून दिसला पाहिजे, राहिला पाहिजे, आणि त्या विद्यार्थ्याचा आदर्श इतर लोकांनी घेतला पाहिजे, असा त्या शिक्षकांचा विचार होता. या विचारापोटी ते शिक्षक पुस्तकी ज्ञानाबरोबर व्यवहार ज्ञान, समाजाचं ज्ञान, समाजातील चाली रूढी परंपरा रीतिरिवाज या सर्वांचं ज्ञान ते शिक्षक देत होते. आणि त्याचबरोबर शिक्षकांना माझा विद्यार्थी मोठा झाला पाहिजे ही त्यांची एक आंतरिक तळमळ होती, आणि त्या तळमळीपोटी शिक्षक शिकवत होते आणि मी घडत होतो. पुढे बघा, आमच्या हायस्कूलमध्ये फार मोठा एक प्रसंग घडलेला आहे, अगदी आपल्या मनाला चटका लावणारा प्रसंग आहे. आमच्या हायस्कूलमध्ये त्यावेळेस दर शनिवारी एक परीक्षा व्हायची. शाळा गरीब असल्यामुळे शाळेकडे त्या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला पेपर देणं परवडायचं नाही. त्यावेळेस मग काय करायचं, शाळा आम्हाला पेपर घेऊन यायला लावायची. टेस्ट असायची, परीक्षा असायची, आणि त्यावेळेस त्या पेपरची किंमत 3 पैसे असायची. 3 पैसे म्हणजे आता ते 3 पैसे चालतही नाहीत, त्याला बाजारात किंमतही नाही. आणि ते 3 पैसे मला, कदाचित तुम्हाला रघुनाथ माशेलकर म्हणतात, कदाचित हा प्रसंग तुम्हाला पटणार नाही, खरं वाटणार नाही, परंतु आठवड्याला 3 पैसे जमवायला माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभं राहायचं. आई रडायची, पण मला ती अश्रू दाखवत नसायची. आई कसंही करून ते 3 पैसे जमवायची, मला द्यायची, आणि देत असताना तिची आंतरिक तळमळ मी पाहायचो, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहायचो, तिची तळमळ, तिचे कष्ट मी पाहायचो. आणि पुन्हा आपल्याला टेस्टमध्ये पहिलं यायचं आहे हे मी त्या आईला त्या तळमळीपोटी, त्या मार्कातून, तिला त्या गुणातून मी त्याची परतफेड करत होतो. बघा, 3 पैसे पेपरला लागायचे, पण ते 3 पैसे मिळायचे नाही. पण तरीसुद्धा आई काहीतरी ॲडजस्टमेंट करून, पोटाला चिमटा घेऊन, कशी तरी कसरत करून त्या ठिकाणी 3 पैसे द्यायची. आणि प्रचंड तो प्रसंग मला आजही आठवतो. आणि तो प्रसंग मला 3 पैशाचा आठवला तर माझ्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, असं या ठिकाणी रघुनाथ माशेलकरांना सांगायचं आहे. परंतु आपल्याला प्रचंड वस्तू मिळत आहेत, सामग्री मिळते, शाळा मिळतात, क्लासेस मिळत आहेत, शिक्षक मिळत आहेत, सर्व गोष्टी मिळून आपण पाठीमागं का पडतो, तर याचं सर्वात महत्त्वाचं उत्तर म्हणजे जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम आणि मनाची तयारी. आपली ही स्वतःला सांगितलं पाहिजे, आपण मनाला विचारलं पाहिजे, प्रश्न पडला पाहिजे की आपण कुठे कमी पडतोय. रघुनाथ माशेलकरांच्याकडे काहीच नाही आहे, पण त्यांच्याकडे जिद्द आहे, चिकाटी, अथक परिश्रम आहे, कष्ट करण्याची तयारी आहे. त्यांच्याकडे वस्तू नव्हत्या, आधार नव्हता, पैसा नव्हता, घर नव्हतं, तरीसुद्धा ते एवढ्या मोठ्या पदावर गेले. आपल्याकडे या कोणत्याही गोष्टी कमतरता नाही, पण आपण त्यांच्यापेक्षाही पुढे गेलं पाहिजे, हे आपण पुन्हा आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. पुढे पहा, आजही तो प्रसंग आठवला की माझ्या अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. तिनं माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडल ते काम केलं, आणि मला घडवण्यासाठी त्यांनी अगदी जीवाचं रान केलं. एके दिवशी पुढचा प्रसंग काय झाला बघा, मुंबईमध्ये काँग्रेस हाऊसजवळ काहीतरी काम मिळणार होतं हे तिला समजलं. ती भल्या पाठे जाऊन तिथं उभी राहिली, ताटकळत उभी राहिली. पण त्यावेळी तिला सांगण्यात आलं की 3रीपेक्षा जास्त शिक्षण झालेल्या लोकांनीच इथं थांबायचं, बाकीच्यांनी थांबू नये, असं सांगितल्यावर बिचारी तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती तिथून माघारी आली. आणि येतानाच तिनं ठरवलं की आता माझ्या मुलाला मी खूप शिकवणार, कारण शिक्षणाशिवाय या जगात कोणालाही मान नाही. बघा, प्रचंड मोठा प्रसंग घडला, डोळ्यात पाणी आणण्यासारखा प्रसंग आहे. एके दिवशी तिला काय कळालं, कुठून कळालं, कसं कळालं माहीत नाही, परंतु काँग्रेस हाऊसजवळ तिला काहीतरी काम मिळणार आहे, काँग्रेस हाऊसमध्ये काहीतरी माणसं कामाला ठेवायची आहेत असं तिला कळालं. ती भल्या पाठे जाऊन सकाळच्या पारीच जाऊन रांगेत उभी राहिली. बराच वेळ रांगेत उभा राहिल्याच्या नंतर तिला बऱ्याच वेळानं सांगण्यात आलं की 3री पास असणाऱ्या आणि किंवा 3री शिक्षण झालेल्या लोकांनाच इथं ठेवलं जाईल, बाकीच्यांनी इथून निघून जावं. त्यावेळेस मात्र तिला रडू कोसळलं. तिने येत असताना स्वप्न पाहिली होती की इथे मला काम मिळालं की मी माझ्या मुलाला हे करेल, मी ते करेल, मदत करेल, पैसा देईल, शाळेत ॲडमिशन होईल, असं होईल, तसं होईल.
प्रचंड मोठी स्वप्न पाहिली, पण तिथं आल्याच्या नंतर तिला असं कळालं की शिक्षण आपलं काहीच नाही, तिसरीही नाही, तर मग करायचं काय. ती रडत बिचारी पदरानं डोळे पुसत घरी आली आणि येताना तिनं मनाला सांगितलं की या जगात शिक्षणाशिवाय कोणाला मान नाही. आता मी माझ्या मुलाला प्रचंड मोठं शिक्षण देणार, शिकवणार आणि माझ्या मुलाला मोठं करणार, असं तिने येताना ठरवलं. प्रचंड कष्ट तिनं माझ्यासाठी घेतले. अनेक वेळा ती रडली, पण ती माझ्यापुढे नेहमी हसत असायची. कारण का तर माझ्या मनावर कुठल्याही गोष्टीचा परिणाम न होता मी शिकलो पाहिजे, परंतु तिची आंतरिक तळमळ मला समजायची, त्याची मला जाण होती आणि त्या जाणीपोटीच मी त्या ठिकाणी सर्व काम करत असायचो. पुढे बघा, तिनं प्रत्यक्ष केलं तसंच. म्हणजे शिक्षण द्यायचं, मोठं करायचं तिनं स्वप्न पाहिलंच होतं आणि तिनं तसं केलं सुद्धा. करत असताना प्रचंड कष्ट तिनं केले. लोकांच्या घरी काम करत असताना तिला सापडलेले कागद तिनं ठेवायचे. एका बाजूनं कोरे असायचे, दोन्ही बाजूनं कोरे असायचे कागद तिने जवळ ठेवायचे. त्या कागदाच्या शिवून वह्या करायच्या, वह्या करून मला द्यायच्या आणि त्या वह्या मी वापरायचो. इतर विद्यार्थ्यांना चांगल्या वह्या असायच्या, मला शिवलेल्या वह्या असायच्या, पण मला कधी काय वाटलं नाही. मला पुढं जायचं होतं, मला मोठं व्हायचं होतं, मला माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. मला कधीच या गोष्टीची तळमळ वाटली नाही, कधी वाईट वाटलं नाही, कधी दुःख वाटलं नाही. मला एकच दिसायचं माझं ध्येय, मला एकच दिसत होतं माझं स्वप्न आणि माझ्या आईचं कष्ट दिसत होतं. त्यामुळे मी या गोष्टींना त्या ठिकाणी नजरेआड केलं आणि शिकत राहिलो. पुढे बघा, अखंड पेन्सिल मला मिळली नाही. जेमतेम हातात धरता येईल तेवढा तुकडा मला पेन्सिलचा मिळायचा आणि त्यानंच मी लिहायचो. अखंड पेन्सिलची किंमत माझ्या वेळेस 25 पैसे किंमत होती. त्यांच्या वेळेस तर किमान त्या ठिकाणी एका पैशाला किमान 2-4 पेन्सिली मिळत असतील, पण तीही पेन्सिल त्यांना कधी मिळाली नाही. हातात तुकडा, एक छोटासा तुकडा, आणि तोच तुकडा मला मिळायचा आणि त्याच तुकड्याने मी लेखन करायचो. म्हणजे एवढी वाईट परिस्थिती होती की पेन्सिलसुद्धा मिळू नये, अशा वाईट परिस्थितीतून त्या ठिकाणी लेखकानं बघा, डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी आपली खरी जीवनाची सत्यकथा यापुढे मांडलेली आहे. पुढे बघा, याच हायस्कूलमध्ये मला भावे सर भेटले. त्यांनी सांगितलं आहे, एक प्रसंग तुम्हाला सांगणार आहे मी, की भावे सर मला भेटले आणि भावे सर भौतिकशास्त्र शिकवायचे. आणि भौतिकशास्त्र शिकवत असताना, विज्ञानातील त्यांनी काही विषय शिकवत असताना त्यांनी मला शास्त्र शिकवलं नाही, नुसतं विज्ञान शिकवलं नाही, मला नुसतं पुस्तकी ज्ञान शिकवलं नाही, तर भावे सर मला त्या ठिकाणी त्यांनी ब्रह्मज्ञान शिकवलं. भावे सरांचं वाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य असायचं, भावे सरांचं शब्द म्हणजे ब्रह्मवाक्य असायचे आणि भावे सरांचे शब्द, वाक्य ते सर्व मला पचायचं, आवडायचं, त्यांचं मी ऐकायचो. आणि त्याच शिक्षकांनी खरं माझ्या जीवनात एक संजीवनी निर्माण केली आणि मी मोठा झालो. त्यांनी त्या विषयाची गोडी निर्माण केली आणि त्या विषयाबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान त्यांनी मला शिकवलं. विषय शिकवणं आणि विषयाची गोडी लावणं यामध्ये फार मोठा फरक आहे. अवघडातला अवघड विषय सोपं करून सांगण्याची टेक्निक त्यांच्यामध्ये होती आणि ते टेक्निक म्हणा, तंत्र म्हणा, उपाययोजना म्हणा, त्यांच्याकडून मी शिकलो. नुसता विषयाचा अभ्यासच नाही शिकलो, तर जीवन जगण्याची कला त्यांनी, भावे सरांनी मला शिकवली. एके दिवशी काय झालं, शाळेत त्यांनी एक प्रयोग करून दाखवला बघा, आणि त्या प्रयोगातूनच मी घडलो. त्या प्रयोगातूनच मला कळालं की आता रघुनाथा, तुझ्याकडं प्रचंड मोठी ताकद आहे, परंतु ती ताकद तू योग्य वेळी, अचूक वेळी ती वापरली पाहिजे, तेव्हा तू मोठा होणार आहेस. शिक्षकांनी काय केलं बघा, एके दिवशी मला बाहेर घेऊन त्यांनी भिंगाच्या साह्यानं सूर्यकिरणाची सगळी शक्ती कागदावर एकवटली आणि तो कागद कसा जळतो हे त्यांनी दाखवलं. आणि त्यांनी माझ्याकडे बघून सांगितलं, माशेलकर, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. म्हणजेच काय की तुमची सर्व ताकद तुम्ही जर एकपणानं केली तर तुम्ही जीवनातल्या नव्हे तर जगातील कोणत्याही कामात यशाची प्राप्ती करूच शकता, मिळवूच शकता आणि ते तुम्हाला मिळणारच आहे, तुम्ही प्राप्तच करणार आहे, असं त्यावेळेस सांगितलं. यातून त्यांना काय सांगायचं होतं की आपण ज्या भिंगाच्या साह्यानं सूर्याची किरणं एकवटली आणि त्या भिंगाच्या साह्यानं जर कागद जळला, तशी तुम्ही तुमच्या अंगातली, शरीरातली, देहातली, मनातली ताकद जर एकत्र केली आणि विषयावर तुम्ही फोकस केला,
ध्येयावर फोकस केला, एमवर फोकस केला, तर तुम्ही जिद्दीनं, चिकाटीनं तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत अचूक वेळी, अचूक वेळात तुम्ही इथपर्यंत जाऊ शकता, असं या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे. परंतु आपलं काय होतं, अर्धी ताकद इकडं वळते, अर्धी ताकद इकडं जाते. आपण हे थोडंसं करतो, ते थोडंसं करतो, याचा ऐकतो, त्याचा ऐकतो. अशा बऱ्याच गोष्टीमध्ये आपण गुरफटून जातो आणि आपलं मेन जो उद्देश आहे, मुख्य उद्देश आहे, ध्येय आहे, ते बाजूला राहतं आणि बाकीच्याच गोष्टीचा, फापट पसाऱ्यांचा आपण विचार करतो आणि त्यात गुरफटून जातो. तसं या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की तुम्ही ताकद एकत्र करा, प्रचंड मोठी कामं तुमच्याकडून होणार आहेत. माशेलकर, ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल, काहीही करता येईल, कुठेही जाता येईल. कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होणार आहे. तुम्ही तुमची शक्ती एकत्र करा, असं त्यांनी सांगितलं. यातून मला एकाग्रतेचा संदेश तर मिळालाच, पण दुसरीकडे विज्ञानही समजलं आणि जीवन जगण्याची कलाही समजली. पुढे बघा, आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला त्यांनी सांगितलं. भावेश सरांच्या शिकवणीतून गवसलं, समजलं, कळालं. त्यांना सांगायचं होतं की तुम्ही ताकद एकत्र करा आणि तुमच्यात प्रचंड मोठी ताकद आहे. ती ताकद त्या ठिकाणी तुमच्याकडे जे आहे ते जगात कोणाकडेच नाही आहे, असं त्यांनी मला सांगितलं आणि मी कामाला लागलो. आणि त्याच वेळी त्यांनी हेही सांगितलं होतं की रघुनाथा, तू प्रचंड मोठा माणूस होणार आहेस, परंतु तुला भिंगाप्रमाणे तुझी ताकद सगळी एक करावी लागेल. आणि तेव्हापासून माझ्यातला खरा शास्त्रज्ञ जागा झाला आणि मी प्रचंड मोठ्या ताकदीनं अभ्यास करू लागलो. शिक्षकांनी सांगितलेल्या गोष्टीवर मी चालू लागलो. आईचं कष्ट मला दिसत होतं, आईचे अश्रू मला दिसत होते, आईची जिद्द मला दिसत होती. आणि या शिक्षकांच्या मार्गदर्शनावर, आईच्या कष्टावर आणि मामाच्या आधारावर मी हळूहळू लहानाचा मोठा होत होतो. पुढे बघा, आयुष्याचं फार मोठं तत्वज्ञान मला भावेश सरांनी या शिकवणीतून गवसलं. त्यांना मी कसा विसरेल. भावेश सरांप्रमाणे इतर शिक्षकांनी सुद्धा प्रचंड मोठी मदत मला माझ्या जीवनात केली. त्यातील शिक्षक आहेत, जोशी सर आहेत, शिर्के सर आहेत, मालेगाववाला नावाचे शिक्षक होते. या शिक्षकांनी माझ्या जीवन घडणीसाठी प्रचंड मोठे कष्ट केले, मार्गदर्शन केले, संस्कार केलं, चांगल्या वाईटाची जाण करून दिली. आणि आयुष्यात मला उभारणीसाठी, मोठं होण्यासाठी, जीवनात माझ्या पायावर उभं राहण्यासाठी मला या लोकांनी जी संस्काराची शिदोरी मला दिली, ती शिदोरी मला इतर कोणाकडून मिळणार नाही, मिळणारही नव्हती. आणि ती मला माझ्या कष्टानं, माझ्या आईच्या आशीर्वादानं, मामाच्या आशीर्वादानं आणि शिक्षकांच्या आशीर्वादानं, संस्कारानं मिळाली. आणि त्याचं मी अगदी योग्य पुरेपूर फायदा आणि उपयोग केला. त्याच्यापुढे त्यांनी सांगितलं आहे की संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला. नुसतं पुस्तकी ज्ञान दिलं नाही की तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची, ती मिळवत असताना तुम्हाला त्या ठिकाणी नुसतं गप्प बसून चालणार नाही, तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. आणि संघर्ष करत असताना तुम्हाला शांतताही पाहिजे, नम्रताही पाहिजे, संयमही पाहिजे, अभ्यासही पाहिजे, तुमच्याकडं जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे, अथक परिश्रमाची तयारी पाहिजे. आणि सर्वात मोठा गुण म्हणजे तुमच्याकडं पेशन्स पाहिजे, नम्रता पाहिजे. या गोष्टी तुमच्याकडे असल्याच्या नंतर तुम्हाला जगातील प्रचंड मोठ्या कामात यश मिळणार आहे, असं मला त्या शिक्षकांनी सांगितलं. आणि म्हणूनच मी डॉक्टर रघुनाथ माशेलकर नावाचा शिक्षक, शास्त्रज्ञ, लेखक, तत्त्वज्ञानी आणि संशोधक घडू शकलो, असं त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. पुढे बघा, आजही मला त्या ठिकाणी मी पाठीमागं शाळेचे दिवस काढले, आठवले तर मला त्या दारिद्र्याचे दिवस, गरिबीचे दिवस, आई रडायची, माझी परिस्थिती, माझ्या शाळेतील दिवस, माझा मामा, माझी आई, माझी परिस्थिती, माझे वाईट दिवस आजही दिसतात. आणि आजही ते दिवस आठवले तर डोळ्याच्या कोपऱ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि मग माझे शिक्षक, माझी आई, माझा मामा, माझे सर्व शिक्षक, माझे गुरु आणि माझी शाळा, हे सर्व केंद्र माझ्यासमोर उभं राहतं. आणि पुन्हा मी एकदा शाळकरी विद्यार्थी होतो, असं या ठिकाणी त्यांना पुन्हा एकदा आठवतं. आणि त्यांना या पाठात हेच सांगायचं आहे की जीवनात कोणत्याही अडचणीवर तुम्ही मात करू शकता, परंतु तुमच्याकडे ती तयारी पाहिजे, तुमच्याकडे जिद्द, चिकाटी, अथक परिश्रम करण्याची तयारी पाहिजे. आणि तुम्ही कष्ट केले पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी एकवट शक्ती तुमची एकत्र केली पाहिजे. आणि त्या शक्तीच्या माध्यमातून तुम्ही जीवनातील सर्वात मोठ्यातल्या मोठ्या कामामध्ये यश प्राप्ती करू शकता, यश मिळवू शकता, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपला या ठिकाणी पाठ संपलेला आहे. आणि या पाठामध्ये डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी आपल्या जीवनातील सत्य घटनेवर आधारित काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. या गोष्टी आपणही आपल्या जीवनात वापरल्या पाहिजेत. धन्यवाद.